नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 24 मार्च 2025 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी हे लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील किंवा करण्यासंदर्भात महत्त्वाचे आदेश दिले। परंतु त्याच शासन निर्णयामध्ये त्यांनी असंही म्हटलं की हे जे मार्च महिन्याचे पैसे जे आहेत हे त्यांना फक्त आणि फक्त डीबीटीच्या माध्यमातूनच मिळाले पाहिजे किंवा द्यावे असा आदेश विभागांना देण्यात आला, बँकांना देण्यात आला। त्यामुळे मित्रांनो, हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फक्त आणि फक्त डीबीटीच्या माध्यमातूनच मिळतील असं या ठिकाणी स्पष्टपणे होत आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व तहसीलदार कार्यालयांना किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना एक सूचना फलक सुद्धा जाहीर करण्यात आलं आणि या सूचना फलकामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली। मी स्क्रीनवरती ती सूचना सुद्धा दाखवतोय। त्यांनी त्यामध्ये काय म्हटलं हे आपण या ठिकाणी समजून घेऊया। तर यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावणबाळ योजना अनुदान प्राप्त झाले नाही त्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करावे, त्याशिवाय हे पैसे खात्यात जमा होणार नाही। कारण आता हे अनुदान डीबीटीद्वारे करण्यात येतील किंवा वितरित करण्यात येतील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। त्याचबरोबर मित्रांनो, एक पेक्षा जास्त बँक खाते असतील तर त्या खात्यास आधार लिंक असेल तर त्या खात्यावर सुद्धा अनुदान जमा होऊ शकतं। कृपया सदर खाते तपासून पाहावे असं त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं, वरील सर्व कारवाई केल्यानंतरही अनुदान प्राप्त न झाल्यास ओरिजिनल आधार कार्ड, पासबुक, आधारला लिंक असलेले मोबाईल सोबत घेऊन संजय गांधी विभाग तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा। अशा पद्धतीने महत्त्वाच्या सूचना राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना देण्यात येत आहेत असे सांगण्यात आले असून सुद्धा अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाही अशी तक्रार राज्यातील अनेक लाभार्थ्यांची आपल्यापर्यंत पोहोचली आहेत। अनेक लोकांनी आपल्याला फोन केले, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क केला। त्याचबरोबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अनेक लोकांनी चॅट सुद्धा केलं की सर आम्हाला अद्याप पैसे आलेले नाही आहेत, आम्ही आधार कार्ड बँक लिंक केलेली आहे तरी सुद्धा पैसे आलेले नाहीत। परंतु मित्रांनो, मी स्क्रीनवरती एक चार्ट दाखवतोय, त्या चार्टच्या माध्यमातून अनेक लोकांना हे पैसे आलेले आहेत हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे। तर या ठिकाणी पहिली कमेंट्स अशी आहे की माझी डीबीटी ॲक्टिव्ह आहे, मला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे भेटले नाही, फक्त डीबीटी झाल्यापासून सगळे पैसे या ठिकाणी आलेले आहेत किंवा मिळाले आहेत। म्हणजे या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसतंय की ज्या दिवशी तुम्ही आधार कार्डला बँक लिंक केली म्हणजे डीबीटी ॲक्टिव्ह केली त्या क्षणापासून तुम्हाला हे पैसे जमा झाले आहेत। म्हणजेच मित्रांनो, डीबीटी ॲक्टिव्ह केल्यानंतर किंवा महाडीबीटीच्या माध्यमातून या नागरिकाला, या लाभार्थ्याला सुद्धा पैसे जमा झालेले आहेत। त्याचबरोबर पुढची एक कमेंट्स अशी आहे की सर मला 10 व 11 मार्चला 3000 रुपये आले, आता कधी मिळणार? राजधानी सातारा, तालुका पाटण। आता यांना सुद्धा मार्च महिन्याचे पैसे आलेले आहेत। त्यांचं असं मत आहे की पुढच्या हप्ते कधी येतील, पुढच्या हप्त्यासंदर्भात नक्कीच जेव्हा अपडेट येईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती आम्ही देण्याचा प्रयत्न करणार। त्याचबरोबर 30 मार्च महिन्याचे फक्त 1500 रुपये मिळाले, एप्रिल महिन्याचे अजून तरी 3000 आले नाहीत, मिरज तालुका। आता यांचं असं म्हणणं आहे की मार्च महिन्याचे पैसे आम्हाला आलेले आहेत, मात्र एप्रिल महिन्याचे पैसे अद्याप आलेले नाही, एप्रिल महिन्याचे पैसे अद्याप वाटप झालेले नाही आहेत। सर्वांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय, फक्त मार्च महिन्यापर्यंत पैसे लाभार्थ्यांना मिळावे या संदर्भात त्यांनी शासन निर्णय जाहीर केलेला आहे। त्याचबरोबर सर मला 3000 रुपये आले पण ते कोणत्या महिन्याचे आले हे माहीत नाहीये। एक लक्षात ठेवा, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो टेबल आहे, जो अधिकारी असेल त्याला सांगायचं की बाबा हे मला 3000 रुपये आले आहेत पण कोणत्या महिन्याचे आले हे कळत नाहीये। तर त्यांच्याकडे पूर्ण ट्रान्झॅक्शनची हिस्ट्री असते, ते स्टेटस ओपन करून तुम्हाला ते सांगू शकतील। त्याचबरोबर पुढची कमेंट्स अशी आहे की मला 3000 रुपये आले, मोहडी तालुक्यातील भंडारा जिल्हा, म्हणजे यांना सुद्धा 3000 रुपये आलेले आहेत। त्याचबरोबर पाथरी जिल्हा परभणी, डीबीटीने 4500 रुपये आले 30 मार्चला, म्हणजे या व्यक्तीला सुद्धा 30 मार्चला 4500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर अशा पद्धतीने मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत। जर समजा तुम्हाला हे पैसे जमा झाले नाही तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर या ठिकाणी त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून एक पत्रक सुद्धा जाहीर केलं आहे आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सर्वांना सांगतोय की जर समजा तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जर आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, बँकेचा पासबुक आणि हयातीचा दाखला हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी जो अधिकारी असतो त्या ठिकाणी त्यांना विचारायचं की आम्हाला पैसे का आलेले नाहीत।
त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे की तुम्हाला हे पैसे का येत नाही। जर समजा पैसे येत नाही तर त्यांच्याकडूनच तुम्हाला पुढची कारवाई काय केली पाहिजे हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळणार आहे। हयातीचा दाखला सुद्धा आता काही तहसीलदार कार्यालयामध्ये कंपल्सरी केलेला आहे। जर समजा तुम्ही आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक म्हणजे आधार लिंक असेल, डीबीटी तुमचा ॲक्टिव्ह असेल, तरी सुद्धा अनेक लोकांना पैसे आलेले नाहीत। हे पैसे न येण्याचे कारण असं की तहसील कार्यालयामधून तुमचा रिपोर्ट पुढे गेलेले नाहीत। काही तहसील कार्यालयामध्ये हयातीचा दाखला हा कंपल्सरी केलेला आहे। ज्या लोकांनी हयातीचा दाखला सादर केलेला नाही त्या लोकांचे पैसे सुद्धा या ठिकाणी थांबवलेले आहेत। जर असं काही असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना विचारणा करायची आहे आणि एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तो हयातीचा दाखला काढून घ्यायचा आहे आणि त्यांना तो द्यायचा आहे। या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळणार आहेत। पैसे डिक्लेअर झालेले आहेत, संबंधित बँकांकडे वर्ग सुद्धा केलेले आहेत, परंतु काही तहसील कार्यालयामधून त्या लाभार्थ्यांची लिस्ट विभागाकडे गेलेली नाहीये। विभागाकडे लिस्ट न गेल्यामुळे त्या विभागाकडून त्या बँकेकडे सुद्धा त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची लिस्ट गेलेली नाहीये, म्हणून हे पैसे मिळत नाहीयेत। तर या सगळ्या गोष्टी व्हाव्या यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला स्वतः काहीतरी ॲक्शन घ्यावी लागणार आहे। या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये, विविध तालुक्यांमध्ये, विविध विभागांमध्ये गाव पातळीवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळत आहेत। त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले स्टेटस किंवा ट्रान्झॅक्शन सुद्धा दिसत आहेत, मेसेज सुद्धा आलेले आहेत। मग तुम्हाला पैसे का येत नाही याची विचारणा करण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये गेलं पाहिजे। नुसतं व्हॉट्सअपवरती किंवा कमेंट्सद्वारे तुम्ही चर्चा करू नका, विचारणा करू नका आम्हाला पैसे आलेले नाही, पैसे आलेले नाही। तुम्हाला थोडंसं काहीतरी ॲक्टिव्हिटी करावी लागणार आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला विचारणा करावी लागणार आहे, हे पैसे नक्की येणार। आणि संबंधित बँकेच्या कामाच्या लोडमुळे आता 31 मार्च असल्यामुळे काही बँकांना सुट्ट्या होत्या, 2-3 दिवस सलग सुट्ट्या होत्या, त्या सुट्ट्यांचं कारण सुद्धा समोर आलेलं आहे। या सर्व गोष्टीमुळे तुम्हाला पैसे लेट येत आहेत। बँकांकडे जर पैसे आले असतील तर बँका तुम्हाला 1, 2, 4, 5 दिवसामध्ये सर्व पैसे वर्ग करतील। आपण शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ बनवली होती की नमो शेतकरी योजनेचे पैसे का लेट होत आहेत आणि 2-3 दिवसामध्ये हे पैसे येतील असं सुद्धा सांगण्यात आलं होतं। तर आपण व्हिडिओ बनवल्यानंतर अनेक लोकांना ते पैसे आले, लोकांनी त्या संदर्भात आपल्याशी कमेंट्सच्या माध्यमातून सुद्धा रिप्लाय केला की सर तुम्ही सांगितल्या पद्धतीने 1-2 दिवसामध्ये आमचे पैसे जमा झालेले आहेत। तर त्याच अनुषंगाने सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे जसे जमा झाले त्याच पद्धतीने तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे सुद्धा 1-2 दिवसामध्ये जमा होतील। जर जमा झाले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा मी या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं हप्त्या वाटपाचं काय झालं याचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय। राहिलेले पैसे, राहिलेले हप्ते कधी येणार या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।